मित्रांनो, जगातला कोणताही मनुष्य हा परिपूर्ण नाही, पूर्ण नाही. तरी काही लोकांना असे वाटत राहते की आपल्यात काहीतरी कमी आहे, आपल्या कुटुंबात काहीतरी कमी आहे, आपल्या मित्रांमध्ये काहीतरी कमी आहे. म्हणजे आपण नेहमीच स्वतःमध्ये काहीतरी दोष शोधत बसतो. तर मित्रांनो, तुम्हालाही जर असेच वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया आजच्या विशेष व्हिडिओला. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. परिपूर्णता आणि चिंता या दोन्ही गोष्टींचा सामना करण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत? तर आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही, तरीही परिपूर्णता हा एक दुर्मिळ गुणधर्म नाही आणि अनेकदा चिंतेने ओव्हरलॅप होतो. संशोधन असे सूचित करते की परिपूर्णता आणि चिंता यांचा सामना करण्यासाठी काही प्रभावी मार्ग आहेत जे आपण पडताळून पाहायला हरकत नाही, ज्यामुळे आपण उत्पादक आनंदी जीवन जगू शकतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा मित्र किंवा सहकारी असतो ज्याला आपण परिपूर्णता मिळवण्याची वेड असल्याचा दावा करतो, जो योग्य मार्गाने मदत करू शकत नाही. मग तो त्यांच्या कामाच्या ठिकाणी असो, स्वयंपाकघरात असो किंवा त्यांनी जोपासलेला छंद असो. कदाचित तुम्ही हे वाचता जेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमचे अगदी अचूक वर्णन करते. बहुतेक लोक जे कार्य आणि उद्देश पूर्ण करू इच्छितात त्यामध्ये चांगले करण्याचा हेतू असताना काही व्यक्ती त्यांनी साध्य करण्यासाठी सेट केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी अत्यंत उच्च मापदंड सेट करतात. दृढ विश्वास ठेवतात की अशा प्रकारे परिपूर्णतेसाठी प्रयत्न करणे आदर्श आहे. सुरुवातीला पूर्णतावाद किंवा प्रत्येक गोष्टीत निर्दोष राहण्यासाठी जन्मजात इच्छा हे सकारात्मक व्यक्तिमत्वाचे लक्षण दिसते. शेवटी दररोज आमची सर्वोत्तम आवृत्ती बनण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे आणि आम्ही बऱ्याचदा परफेक्शनिस्ट बनण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे परफेक्शनिझमला उच्च यश मिळवणे असे मानतो. तथापि प्रत्येक तपशीलवार सतत युक्ती करणे आणि काहीही कमी परिपूर्ण परिणामांची अपेक्षा करताना प्रत्येक पैलूवर लक्ष ठेवण्याची इच्छा करणे हे थकवणारे आणि तणावपूर्ण असू शकते. त्यामुळे दीर्घकाळात एखाद्याच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. एक फूड फोटोग्राफर आणि लेखक या प्रकारचे अनेक असे व्यक्ती असतात. तर मला माझ्या सर्व चित्रे आणि व्हिडिओमध्ये सर्वात जास्त चुकीचा मागोवा घेणे आणि तो दुरुस्त करणे मजबुरी वाटते. असे म्हटले जाऊ शकते की व्हिडिओ बनवणे, फोटोग्राफी, लेखन असे वेगवेगळे जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये परिपूर्णता हा एक उपयुक्त आणि अगदी इष्ट असा गुणधर्म आहे. तथापि मला वैयक्तिक वैशिष्ट्य म्हणून परिपूर्णतावादाचे सापळे खूपच चांगल्या प्रकारे समजतात. जेव्हा एखाद्या मित्राने हे निदर्शनास आणले की ते एखाद्याचा एकूण अनुभव किंवा सध्याच्या क्षणांचा आनंद घेण्याची क्षमता कशी खराब करते. या परिपूर्णतेच्या वेडाच्या शोधात आपण काय काय गमावतो. अनेक वर्षानंतर आणि बऱ्याच आत्मनिरीक्षणानंतर आपण आता जाणीवपूर्वक परिपूर्णतावाद आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या चिंतेला आपण आपल्या सोबतच ताबा मिळवून न देण्याचा प्रयत्न करतो. परिपूर्णतावाद म्हणजे नक्की काय असते? अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने परिपूर्णतावादाची व्याख्या परिस्थितीनुसार आवश्यकतेपेक्षा जास्त इतरांकडून किंवा स्वतःची कामगिरीची अत्यंत उच्च किंवा अगदी निर्दोष पातळीची मागणी करण्याची प्रवृत्ती. परिपूर्णतेच्या आदर्शाचा त्यांच्यावर कसा प्रभाव पडतो यावर अवलंबून पूर्णतावाद हा सकारात्मक किंवा अनुकूल किंवा नकारात्मक किंवा अपमानकारक व्यक्तिमत्वाचा गुणधर्म असू शकतो. तुमच्याशी संबंधित परिपूर्णतावादाचे काही पैलू ओळखण्यासाठी काही मार्ग आहेत, जसे की नेहमी उच्च स्पर्धात्मक वाटते, एक कठोर दृष्टिकोन किंवा विचार करण्याची पद्धत, तुमच्या आदर्शापैकी काही कामगिरीबद्दल असुरक्षितता, लाज किंवा अपराधीपणाची भावना वाटते, रचनात्मक अभिप्रायाला संवेदनशीलता किंवा प्रतिकार करता, सतत इतरांवर टीका करण्याची इच्छा बाळगता, जेव्हा गोष्टी नियोजित मार्गाने जात नाहीत तेव्हा अनियंत्रित राग अनुभवता.
परिपूर्णतावाद अवास्तव मानके आणि स्वतःपासून आणि इतरांकडून अपेक्षा वाढवू शकतो. या आदर्शवादी आणि स्पष्टपणे अव्यवहार्य अपेक्षा नकारात्मक भावना आणि तणाव, चिंता, स्वतःबद्दल वाढवणारा असंतोष आणि छन्न विकार यासारख्या भावनांना आणखी तीव्र करू शकतात. कोणत्या गोष्टी असू शकतात किंवा असल्या पाहिजेत याबद्दल सतत अफवा पसरवल्याने तणावाची पातळी वाढू शकते आणि उत्पादकतेवर परिणाम होतो. त्यामुळे एखाद्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. चिंता म्हणजे नेमके काय असते? चिंता ही नकारात्मक अपेक्षेची अवस्था आहे, ज्याची चिन्हे ही भीती आणि वाढत्या त्रासाची किंवा काळजीची स्थिती किंवा प्रतिकूल शारीरिक संवेदना जसे की भारग्रस्त हृदयगती आणि अस्वस्थता म्हणून दर्शविली जाऊ शकते. चिंतेचा अधूनमधून सकारात्मक परिणाम सुद्धा होऊ शकतो, परंतु सतत किंवा दीर्घकाळपर्यंत चिंता एखाद्याच्या दैनंदिन कार्यात अडथळा आणू शकते, ज्यामुळे अनेकदा उच्च तणाव पातळी आणि नैराश्य हातात येते. परिपूर्णता आणि चिंता याचा संबंध नेमका कसा आहे? संशोधनातून परिपूर्णता आणि चिंता यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंध दिसून आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ हे उघड करते की 5 पैकी 1 अमेरिकन प्रौढांना दिलेल्या वर्षात परिपूर्णता आणि चिंतेचा ओव्हरलॅप अनुभव येत असतो, ज्यामध्ये चुका होण्याची भीती, कमी यश आणि अपयश व्यक्तींना त्यांच्या यशाच्या बाबतीत अप्राप्य उच्च मानके तयार करण्यास भाग पाडतात. स्वतःसाठी ठरवलेल्या ध्येयांची प्राप्ती, स्वतःला तुमच्या शरीरात ग्राउंड करणे हा परिपूर्णता आणि चिंतांशी संबंधित वेडसर विचारांवर मात करण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो. खरंच जोपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांच्या नजरेत निर्दोष किंवा स्पष्टपणे परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत पूर्णतावाद्यांना परिणाम किंवा परिस्थितीवर नियंत्रण सोपवणे कठीण जाते. मानसशास्त्रज्ञ थॉमस एस ग्रीनस्पॉन यांनी वर्णन केल्याप्रमाणे परिपूर्णतावादी लोकांचा असा विश्वास असतो की ते कधीही चांगले असू शकत नाहीत. चुका वैयक्तिक दोषांची चिन्हे आहेत आणि एक व्यक्ती म्हणून स्वीकार्यता एकमेव मार्ग म्हणजे परिपूर्ण असणे. गंमत म्हणजे उत्कृष्टतेचा हा ध्यास जबरदस्त आणि सर्वत्र उपभोग घेणारा ठरू शकतो, ज्यामध्ये परिणामी चिंता आणि निर्णयाची भीती. जर तुम्ही ते पूर्णपणे परिपूर्णतेने करू शकत नसाल तर तुम्ही काहीही करू शकत नाही किंवा करू नका. ही स्थिती विश्लेषण पक्षघात म्हणून ओळखली जाते, ज्यामध्ये कमी परिपूर्ण निर्णय किंवा कृतींची भीती दीर्घकाळपर्यंत कृती टाळणे किंवा विलंब करते. तथापि हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की तुम्ही परिपूर्णतावादाच्या कोणत्याही पैलूंशी सर्वात जास्त संबंध असाल तरीही तुम्ही पूर्णतावादाच्या सापळ्याचा सामना करू शकता किंवा त्यापासून मुक्त सुद्धा होऊ शकता. चिंताग्रस्त परिपूर्णतावाद कशा प्रकारे हाताळायचा? परिपूर्णता आणि चिंतेचा सामना करणे याचा अर्थ असा नाही की आपण आपले ध्येय गमावले पाहिजे किंवा आपली स्वप्ने सोडली पाहिजेत. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या दृष्टिकोन बदलण्याची आणि तुमचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, जेणेकरून तुम्ही तुमची जी काही अजूनही तुमच्या ध्येयांचा पाठलाग करू शकता आणि यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करू शकता, जरी तुमची मानसिक आरोग्याच्या किंवा आरोग्याच्या किमतीवर नाही. तुमचा परिपूर्णतावाद आणि त्यासोबत असणाऱ्या चिंतेचा सामना करताना किंवा करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही काही टिप्स देत आहोत ज्या तुमच्या फायद्याच्या आहेत. पहिली टिप, तुमच्या वैयक्तिक प्रवृत्ती ओळखा. परिपूर्णता आणि चिंतेचा सामना करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे तुमची उच्च मानके तुमच्या सामान्य दैनंदिन कामकाजावर परिणाम करत असल्याची चिन्हे ओळखणे. त्यामुळे कदाचित तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. परिपूर्ण असण्याची तुमची प्रवृत्ती तुमच्या परस्पर संबंधांवर, कामाच्या जीवनावर किंवा सामाजिक दिनदर्शिकेवर परिणाम करत आहे का याचा विचार करण्यासाठी नियतकालिक वास्तविकता तपासा. तुमची मानके तुमच्या जीवनातील या पैलूंवर कसा प्रभाव पाडतात हे ओळखणे तुम्हाला तुम्ही स्वतःवर लादलेल्या ओझ्यांचे नियमन करण्यास मदत करेल. शेवटी तुम्हाला अगदी आनंदी, अधिक सामग्रीयुक्त जीवन जगताना उत्पादक बनण्यास सक्षम करेल. दुसरी टीप, लहान वास्तववादी ध्येय सेट करा. मानसशास्त्रज्ञ
तज्ज्ञ डॉक्टर कॅरेन मॅकडोवेल म्हणतात, परिपूर्णतावादाचा सामना करण्यासाठी सर्व किंवा काहीही विचारात व्यत्यय आणणे आवश्यक आहे. तुमची उद्दिष्टे लहान, साध्य करता येण्याजोग्या उद्दिष्टांमध्ये विभाजित केल्याने तुम्हाला हातात असलेल्या कामांकडे वास्तववादी पद्धतीने जाण्यास मदत होणार आहे. अशा प्रकारे जबरदस्त आणि अवास्तव मानके तुमच्या स्वप्नांच्या मार्गात येण्यापासून रोखता येतील. आत्मकरुणा परिपूर्णता आणि चिंतांसाठी एक प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध होऊ शकते. स्वतःशी दयाळूपणे वागणे म्हणजे आपल्या मर्यादा आणि कमतरता मान्य करणे आवश्यक आहे. स्वतःला प्रवृत्त ठेवण्यासाठी आणि प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, परिपूर्णता आणि चिंता दूर करण्यासाठी स्मार्ट ध्येय वापरा. लहान तुलनेने विसंगत तपशिलांमध्ये अडकून पडू नये म्हणून अशा वेळी मोठे चित्र पाहण्यासाठी वेळ काढा, जसे की परफेक्टनिस्ट नेहमी करतात, आणि तुम्ही किती पुढे आला आहात यावर विचार करा. तिसरी टीप, अपूर्ण असणे ठीक आहे हे मान्य करा. आपल्यापैकी बहुतेक जण चुका आणि अपूर्णता यांना कमकुवतपणा मानत असताना गिफ्ट्स ऑफ इम्परफेक्शनचे लेखक ब्रेन ब्राऊन प्रकट करतात की अपूर्णता ही खरोखरच एक भेट आहे, कारण तीच आपल्याला सत्यता प्रदान करते आणि आपल्याला अद्वितीय आणि मनोरंजक बनवते. वस्तुस्थितीसाठी हे स्वीकारणे आपल्याला आपल्या प्रयत्नांबद्दल आणि परिणामांबद्दलच्या अथक वेडांपासून आपली गती आराम करण्यास मदत करू शकते. अशा प्रकारे चिंताग्रस्त परिपूर्णतावाद दूर ठेवतो. ब्राऊन पुढे असे सुचवतात की 3C ध्येय, करुणा आणि जोडणी समाविष्ट करून आपल्या अपूर्णता स्वीकारणे हे स्वतःला आनंदी आणि मनापासून जगण्याची गुरुकिल्ली असू शकते. चौथी टीप, आत्मकरुणा सराव करा. आत्मकरुणा परिपूर्णता आणि त्यातून उद्भवणारी चिंता यावर एक प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध होऊ शकते. स्वतःशी दयाळूपणे वागणे म्हणजे आपल्या मर्यादा आणि उणिवा कबूल करणे आणि हातात असलेल्या कार्यात यशस्वी होणे परिपूर्ण स्वीकार्य आहे हे स्वीकारणे आवश्यक आहे. आत्मकरुणा सराव केल्याने स्वतःची टीका आणि अपयशांची भीती नियंत्रणात ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे आपल्याला परिपूर्णतेमध्ये व्यस्त न राहता उपस्थित राहून जाणीवपूर्वक कार्य करण्यास अनुमती मिळते. पाचवी टीप, सजगतेचा सराव करा. माइंडफुलनेस व्यायाम हा परिपूर्णता आणि चिंता व्यवस्थापित करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. स्वतःची तोडफोड करणारे विचार आणि नमुन्यांची जाणीव तुम्हाला वारंवार येत असल्याने तुम्हाला सामना करण्याची कौशल्ये विकसित करण्यास मदत होईल, जी तुमच्यासाठी अधिक प्रभावी आहेत. खरंच अशा प्रकारे जागरूकता आणणे आणि आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करणे ही हळूहळू प्रक्रिया असू शकते. तथापि सातत्यपूर्ण सरावाने तुम्ही स्वप्रामाणिकीकरण आणि स्वस्वीकृतीचे कौशल्य विकसित कराल, जे तुम्हाला तुमच्या परिपूर्णतेच्या ध्यासावर हळूहळू मात करण्यास सक्षम करेल. सहावी टीप, ग्राउंडिंग विधी तयार करा. परवानाधारक विवाह आणि कौटुंबिक थेरपिस्ट एमिलिया रिचर्डसन यांनी सुचवले आहे की परिपूर्णता आणि चिंता यांच्याशी संबंधित वेडसर विचारांवर मात करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे आपल्या शरीरात स्वतःला ग्राउंड करणे. जाणीवपूर्वक श्वासोच्छवासात गुंतल्याने तुमचे लक्ष तुमच्या प्रयत्नांबद्दल आणि परिणामांबद्दलच्या जबरदस्त विचारांपासून दूर होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे नियमित ध्यानाचा सराव स्थापित करणे, विचार, नमुने आणि संकल्पना लिहिण्यासाठी दररोज जर्नलिंग केल्याने तुम्ही आतापर्यंत केलेल्या प्रगतीकडे तुमची जागरूकता निर्देशित करू शकता. सातवी टीप, तुम्हाला बाहेरील मदतीची आवश्यकता असताना जाणून घ्या. कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या परिपूर्णतेच्या उच्च मानकांशी सामना करणे किंवा अगदी अटींमध्ये येणे कठीण असू शकते. जेव्हा परिपूर्णता आणि चिंता तुमच्या दैनंदिन कामांमध्ये आणि कार्यक्षमतेमध्ये व्यत्यय आणू लागतात, तेव्हा व्यावसायिक मदत घेणे ही पूर्णपणे स्वीकार्य आहे आणि शिफारस केलेले आहे हे समजून घ्या. एक व्यावसायिक तुम्हाला तुमची आत्ममर्यादित विचार आणि वर्तणूक ओळखण्यास मदत करू शकते. योग्य सामना करण्याच्या पद्धती तयार करण्याव्यतिरिक्त ज्या तुम्हाला तुमच्या निर्णयाच्या आणि अपयशांच्या भीतींवर मात करण्यास मदत करू शकतात.
तर परफेक्शनिझम निसंशयपणे तुमची कामगिरी पातळी वाढवू शकतो आणि तुम्हाला तुमची उद्दिष्टे गाठण्याच्या जवळ नेऊ शकतो. तथापि अपयशाच्या, अपंगत्वाच्या भीतीने आणि सशर्त आत्ममूल्यांमुळे परिपूर्णतावादी व्यक्तीला चिंता, इम्पोस्टर सिंड्रोम आणि नैराश्य यासारख्या हानिकारक मानसिक आरोग्य परिस्थितींचा अनुभव येण्याची शक्यता असते. उत्कंठापूर्वक परिपूर्णतावाद रोखताना किंवा त्यावर मात करताना परिपूर्णवादाच्या सकारात्मक गोष्टींचा उपयोग करणे अशक्य नाही, परंतु त्यासाठी त्वरित ओळख आणि स्वीकृतीही आवश्यक असते. त्यानंतर त्याच दिशेने सतत प्रयत्न करणे आवश्यक असते. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.